श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझी इथं सडा रांगोळी झालेली होती. बाहेरचं मी सकाळीच आवरून घेतलं होतं आणि छान अशी रांगोळी काढली होती. तर वातावरणही आज खूप मस्त होतं. म्हणजे आज ऊन पडलं होतं. खूप दिवसानंतर ऊन बघायला मिळालं. कारण गणपतीचे ते 10 दिवस ही पूर्ण पावसातच गेले. खूप पाऊस येत होता, कंटिन्यू आभाळच होतं आणि मग त्यामुळं सगळं काही असं चिकचिक झालेलं होतं. तर आता आज ऊन पडलं तर थोडंसं बरं वाटलं. कारण आता नवरात्र पण येत आहे, त्यामुळं घरातले कामंही सुरू करायची आहेत. सगळं काही साफसफाई, डस्टिंग वगैरे. तर इथं झाडंही आमची खूप मस्त असे झाले आहे जास्वंदीचे. तर त्याला खूप छान असे लाल फुलं येतात आणि ते समोरचं जे झाड आहे ते पण लाल फुलाचंच आहे. तर इथं आम्ही कढीपत्ता, कोरफड वगैरे हे सर्व काही असे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत. आणि हे जे गवत इथं हरळ खूप मस्त आली होती. तर आम्हाला 10 दिवस अगदी टेन्शन नव्हतं. म्हणजे बाकीचे लोकही इथंच येऊन घेऊन जात होते. पण मग आता खूपच गवत झाल्यामुळं मग त्याच्यावरती परवाच फवारणी केली आहे. तर त्यामुळं ते थोडंसं आता जळाल्यासारखं झालं आहे. आणि कारण अंशूही बाहेर खेळत असतो. तर मग आतमध्ये आल्याच्यानंतर माझे खूप सारे भांडेही पडलेले होते. कारण मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा टिफिन गेलेला होता. ते स्वयंपाकाचे वगैरे भांडे, परत चहा पाणी झालेली सकाळची त्याचे भांडे, असे बरेच मिळून आणि थोडेफार आपण काही असलेलं रिकामं करत होते काही होते त्यामुळं. आणि मग इकडं दूध तापायला ठेवलेलं होतं. दूध आलं होतं सकाळीच. आणि हे जे दुसरं पातेल्यात दूध आहे हे कालचं, म्हणजे जास्त चहा वगैरे नाही झाली त्यामुळं अंशूही दूध पिला नाही, त्यामुळं खूप जास्त दूध उरलं आणि मग त्यामुळं तेही तापवून घेतलं. मग नंतर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देता येईल. आणि इकडं हे जे मी तुम्हाला बाहेर जास्वंदीचे झाडं दाखवले होते त्याचे हे इतके सुंदर असे फुलं येतात. तर इथं ते जास्त फुललेले नव्हते म्हणून मग म्हणजे सकाळी तोडले की ते असेच असतात आणि थोड्या वेळानंतर 9-10च्या दरम्यान हे इतके मस्त फुलून जातात. अगदी खूप छान आकार येतो, असे गुच्छेबाज दिसतात. आणि इथं मग बाहेर म्हटलं तुम्हाला व्हाईट जास्वंदीचंही दाखव, कारण सकाळी बरेच जण येऊन फुलं तोडून नेतात. त्यामुळं शिल्लक म्हणजे पहिल्यांदा असं झालं की पांढरं फूल एकच होतं. म्हणजे वरती होते अजून 2-1 फुलं, पण हे मग खाली होतं तेवढंच एक तोडलं आणि तुम्हाला दाखवलं. तर दरवेळेस आता 10 दिवस तर मला एक पण फूल भेटलं नाही बघायला, कारण सकाळीच लोक तोडून नेत होता. मग घरातलं आवरून परत बाहेर जाऊन बघायचं म्हटलं की मग फुलंच नसायची. तर इथं आता दूधही तापलेलं आहे माझं मस्त. तर मग मी चहाही नव्हता घेतला. म्हटलं आता चहा घेते. तर चला तुम्ही पण चहा प्यायला. आणि आता चहा झाला माझा. मग अंशूलाही स्कूलमध्ये पाठवायचं होतं. मग त्यालाही आंघोळ वगैरे करून रेडी केलं आणि मग त्याला खेळायचं होतं. मग त्याला त्याचे ॲनिमल्स काढून दिले खेळण्यासाठी आणि तो बसला होता. तर तो अजिबात नको म्हणतो स्कूलमध्ये जायला. तर तुमची बाळं असेच करतात का? कारण मला अंशू स्कूलमध्ये जायचं म्हटल्यावर खूप जास्त त्रास देतो. त्याला नकोसं वाटतं स्कूलमध्ये जायला. मग त्याला म्हटलं मला तुला डोसा खायचा का, मी टिफिनला डोसा देते. तर हो बोलत होता, पण शक्यतो मी स्कूलचं त्याच्यासमोर नावच नाही काढलं. म्हटलं तुला जर असा डोसा खायचा असेल तर सांग. तर हो बोलला. मग तोपर्यंत मी त्याचं आवरून किचनमध्ये आले. तर इथं सासूबाईंनी भांडे आवरून ठेवले होते. तर त्यांनाही पैठणला जायचं होतं. मग त्यांना वाटलं खूप लोड येईन माझ्यावरती. मग त्या बोलल्या की मी भांडे वगैरे आवरून घेते. मग त्यांचे भांडे झाल्याच्यानंतर मी लगेचच अंशूचा टिफिन बनवायला घेतला. इथं तवा गरम करायला ठेवला आणि मी काल इडली बनवली होती ना, त्यामुळं मग थोडंसं बॅटर ठेवलं होतं मी त्याला टिफिनला देण्यासाठी. म्हटलं त्याला डोसा खूप आवडतो. मग लगेचच मी डोसा बनवून घेतला मस्त असा. आणि इथं आमच्या खिडकीतून इतकं छान असं ऊन येतं बाहेरून. म्हणजे आज आलं ते, खूप दिवस झाले बघितलंच नाही ऊन. तर मग आज खूप असं ऊन आलेलं होतं, त्यामुळे काही थोडंफार व्यवस्थितही नाही दिसणार कॅमेऱ्यामध्ये. तर म्हटलं, तर माझं बरेच काही कामं पण बाकी होते. धुणं ते, परत आंघोळ वगैरे, घरं झाडायची होती. कारण सकाळी अंशू उठला की माझं त्याच्यातच 1-1.5 तास जातो. कारण त्याला दूध वगैरे देणं, परत त्याचं दूध वगैरे कसं तरी, म्हणजे तो पितच नाही लवकर. त्याला मग खूप लाडीगोडी लावून दूध पाजवावं लागतं. मग त्याला त्याचं ते झालं की मग त्याला कशी तरी आंघोळ घालावं लागते खूप हे करून. मग त्याची आंघोळ वगैरे होऊन तो रेडी झाला की मग मी कामाला थोडेफार मोकळे होते. तर आता एवढे मागचे 2-4 दिवस काही तोही स्कूलमध्ये गेला नाही. कारण 2-3 दिवस तर सुट्टीच होती त्याला, महालक्ष्मीची याची, गणपती उठण्याची अशी.
मग त्यामुळं आणि मग आज म्हटलं आता आज मंडे होता, मग स्कूलमध्ये पाठवायचं होतं, तर मग त्याचा फेवरेटही नाश्ता बनवला होता. तर हे बघू शकता तुम्ही, तर फुलं किती छान फुलली आहेत. तुम्हाला मी सकाळी दाखवली होती तेव्हा एकदम अशी छोटीशी वाटत होती, तर आता बघा किती छान अशी फुलून आली. आणि हे जे व्हाईट फूल दिसतंय का, हे आणखी फुलं, हे थोडंसं आता उमललेलं आहे, याच्यापेक्षाही जास्त उमलं नाही. आणि इथं डोसाही बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि एकदम असा क्रिस्पी होतो. कारण मी इथं ऑइल अजिबात यूज करत नाही डोशासाठी. म्हणजे मी आधी करायचे, तर आपण काय करतो की सर्वात पहिले म्हणजे तवा तापायला ठेवला की त्याच्यावरती ऑइल टाकतो आणि मग लगेचच डोसा, तर ते बॅटर एकदम ते आपण पांगवताना त्याला चिटकून जातं ते. त्यामुळं माझ्याकडनं खूप वेळा असं झालेलं आहे. आणि आपल्याला हे पण म्हणजे ही पण टेक्निक माहिती आहे की थोडंसं तेल आणि पाणी शिंपडून ते पुसून घ्यायचं आणि नंतर त्यावरती डोशाचं बॅटर टाकायचं. तसं केल्यावरही डोसा खूप मस्त बनतो. पण मग मी डायरेक्टली काय करत असते झटपट करण्यासाठी की तवा गरम करते आणि डायरेक्टली त्यावरती डोशाचं बॅटर टाकून देते आणि ते मस्त फुल म्हणजे आधी थोडासा मिडियम गॅस ठेवते, मग नंतर थोडा फुल करून त्याला मस्त होऊ देते. मग ते शिजलं की तो आपोआप असा म्हणजे खालून निघतो, म्हणजे तो असा फुलून येतो आणि मग नंतर एकदम हळूवारपणे तो निघून जातो. एकदम म्हणजे जास्त आपल्याला त्याला खूप हे करायची गरज पडत नाही, एकदम आज्यात निघून जातो तो. आणि इथं माझा दुसरा पण डोसा बनवून झाला आहे, तर मी त्याला थोडंसंच पीठ ठेवलं होतं डोशाचं, तर मग त्याच्यासाठी 2 बनवले. तर 1-1.5 टिफिनला देईल, कारण की मग मित्रांसोबतही शेअर करायला आणि थोडासा त्याला घरीही खाऊ घालायला अर्धासा, कारण घरून थोडंसं खाऊन पिऊन गेलं की मग लेकरांना पाठवल्यावर आपल्यालाही काही वाटत नाही. तर आज मला म्हणजे 2-3 दिवस तो गेला नाही, त्यामुळे आज मला खूप वाईट वाटत होतं त्याला पाठवलं, कारण तो खूप रडत होता. तर मी ते शूट नाही केलं. तो नकोच म्हणत होता मला स्कूलमध्ये जायला, त्याला असं दडपण आल्यासारखं होतं. आणि मग इथं मी त्याचा टिफिन वगैरे भरला आणि नॅपकिन वगैरे टाकून त्याची बॅग भरून ठेवली आणि त्याच्या मामालाही फोन केला होता की तू ये म्हणून, कारण मिस्टर आणि सासरे दोघंही ड्युटीला असल्यामुळं मग माझ्या भावाला यावं लागतं. तो मग येतो समजा त्याला सोडायला, कारण माझं माहेर इथं जवळच आहे 1 किलोमीटर अंतरावरती आणि त्याची स्कूल ही तिकडंच आहे मम्मीच्या तिकडंच. तिथून समजा 1-5 मिनटाचा रस्ता आहे. तर मग त्याच्यामुळं मग तोही आला होता. तर याचं त्याने मामाला बघितलं की लगेच याला धाक पडतो की आता मामा मला स्कूलमध्ये न्यायला आला म्हणून हा रडत होता. पण मग मामा त्याला कसं तरी लाडूगुडू लावत होता. आम्ही त्याला म्हणत होतो की बाबा रडत नसते, तू गुड बॉय असं तसं. मामाही सांगत होता मी तुला कॅडबरी देतो, चॉकलेट देतो. तर मग असं चालू होतं आमचं. मग म्हटलं आता ठीक आहे, टाईम झाला आहे तर निघा आता तुम्ही. मग ते नंतर निघाले स्कूलमध्ये जायला. तो समोर बघून रडत होता, लवकर माझ्याकडे बघत पण नव्हता. मग त्याला बाय करायला लावलं, तर बाय केलं त्याने कसं तरी आणि मग निघाला. मग तो स्कूलमध्ये गेल्याच्यानंतर मी लगेचच किचन क्लीन करून घेतलं, 2-3 भांडे तेवढे आवरून घेतले आणि हे खालचं बेडरूम किचन वगैरे हे सर्व झाडून घेतलं. आणि मग म्हटलं आता वरती झाडून काढावं, कारण वरती पण आमच्यात एक पोर्च आणि 2 रूम आहेत आणि इथं माझा हॉलही झाडायचा बाकी होता. तर मी वरचं झाडून आल्याच्यानंतर मग हे खालचा हॉल झाडत असते, कारण आपण ज्यावेळेस हे पायऱ्या झाडत असतो त्यावेळेस घाण खाली पडतेच. मग त्यामुळं तर मग आई पूजाही करून गेलेल्या होत्या सासूबाई, मग त्यांनी तिथलं थोडंसं साफ करून घेतलं होतं आणि मग त्यांनी पूजा वगैरे केली आणि मग त्या पैठणला चालल्या गेल्या होत्या, कारण आमच्या इथं कॉलनीमध्ये थोडंसं म्हणजे दहावा होता कोणाचा तरी, तर मग शेजारच्यांचं तिकडं मग त्या तिकडंच गेल्या होत्या त्यांच्या दहावेला. मग मला काम बाकी होतं, तर मग मी वरती आले, सर्व झाडझूड वगैरे केली आणि इथं माझं सर्व काही क्लीन करून झालं होतं, सर्व घर बेडरूम वगैरे हे ते. आणि मग इथं माझी मशीन ही खराब झाली, कारण की इथली किट गेली आहे मशीनची, तर मग ती किट सुधरवायला टाकली आहे. त्यामुळं कपडेही हातानेच धुवायचे होते. तर चला मग मी कपडेही धुते आणि भेटू मग नंतर नेक्स्ट व्लॉग. बाय.